मला 6 वर्षाचा कालावधी लागला आणि माझं युट्यूबवर येण्याचं, त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठीच मी युट्यूबवर आली आहे. आणि सांगू का, युट्यूबवर आल्यापासून माझ्यामध्ये खूप असं हे झालंय, इम्प्रूव्ह झालं आहे. आणि मला आता मी पहिल्याच्या सारखं खुश वगैरे राहते असं. आणि छान वाटतं मला सगळ्यासोबत बोलायला, सगळ्याशी म्हणजे मैत्री करायला, सगळ्यांसोबत असं गप्पा मारायला. मी बघा व्हिडिओ कमी पण लाईव्ह जास्त घेते. याचं रिझन हेच आहे की मला तुमच्याशी कंटेंट असं राहायला, कनेक्ट असं राहायला, आणि काय बोलतात तुमच्याशी गप्पा मारायला वगैरे मला खूप आवडतं. त्यामुळं माझे व्हिडिओ कमी असतात आणि लाईव्ह जास्त असतात. तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा चेक करू शकता. हाय दिदू, जेवली का तू? नाही रे, नाही जेवली. आनंदी राहायला शिका. बस. हो, करते ना, प्रयत्न करते. आणि मी राहते पण, तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये वगैरे. पहिलं मी खूप रडायची. मला ते गोष्टी आठवल्यानंतर, आता पण ते गोष्टी आठवल्यानंतर मला खूप त्रास होतो आणि ऑटोमॅटिक मग मी रडत असते. पण नाही, आता मी खुश राहते. कारण ती विसरत चाललंय आता. माझ्या मनामध्ये जे होतं ना, मी युट्यूबवर आल्याबद्दल ते गोष्टी विसरत चालल्या आहेत बस. घरातून भारी सपोर्ट आहे तुम्हाला, लाईव्ह यायला भारी वाटतं. हो, आहे ना, मला घरातून सपोर्ट आहे. घरातून सपोर्ट आहे म्हणूनच लाईव्ह घेते ना. असं थोडंच नसतं की आणि काय नाही, आपल्या मनावर असतो. आपण जर चांगलं व्यवस्थित असेल तर आपल्याला घरचे पण, नवरा असू दे, कोणी असू दे, घरचे सपोर्ट करतातच ना. आपण फक्त आपण मन चांगलं ठेवायचं आपलं. आणि काय म्हणते, असं नाही की 24 तास आपण लाईव्हवरच असतो, असं नाही. मी माझं घर सावरून वगैरे लाईव्हवर असते. घरातलं पण बघावं लागतं ना, घरामध्ये जे आहे माणसं त्यांचं पण बघावं लागतं. दादा कोंडकेच आहेत ते. कोण दादा कोंडके आहे? कुठून आहे आपण? मी हैदराबाद. दादा कोंडकेच आहेत ते कोण हो? सागर. संकट येतात जातात, त्याला तोंड जो देतो तोच खरा माणूस. हा, बरोबर बोललात तुम्ही पाटील, एक नंबर. बघा तुम्ही जे बोलतायत ना, पण काय असतं, ज्या ज्या टायमाला आपल्याला ज्या माणसांची गरज असते ना, त्या माणसांनी जर आपल्यापासून पाठ फिरवलं, नंतर ते जवळचे माणसं, आपल्या जवळचे माणसं, आपल्याला वाटत होतं की त्यांच्याशिवाय आपलं कोणीच नाही, अशी माणसं जर पाठ फिरवलं ना, तेव्हा खूप त्रास होतो. आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे माझ्यासोबत तेच गोष्टी झाल्यात बस. महाराष्ट्रामध्ये प्रॉपर कुठून आहात तुम्ही? मी सगळं बायोडाटा नाही सांगू शकत हो लाईव्हला. मी सगळं कसं सांगणार, सांगा बरं. कारण त्या गोष्टीचा मलाच त्रास होणार ना. खरं आहे. कारण लाईव्ह पब्लिक असते, लोक चांगले पण असतात, वाईट पण असतात. कोणी चांगलं बोलतं, कोणी वाईट बोलतं. मग सगळं बायोडाटा, मी सगळी माझी पर्सनल माहिती कशी सांगणार तुम्हाला? हे बघा, तुम्ही राग करू नका. तुम्हाला जर चांगलं बोलायचं असेल, तर व्यवस्थित बोलायचं असेल तर व्यवस्थित बोला ना. मी व्यवस्थित बोलली ना, तुम्हाला काही वाईट वक्त बोलली का? मग तुम्ही रागाची इमोजी वगैरे, चिडायची इमोजी वगैरे का टाकताय? मी माझ्यामुळे कुणाला त्रास देत नाही आणि मी कुणाचा त्रास आता सध्या तर घेत नाहीये. कारण मला ते कळून चुकलंय की फक्त युट्यूबवर जास्त सपोर्ट करायला कमी, आणि काय बोलतात तर त्रास द्यायला जास्त येतात लोक बस. दिदू तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना दिदू. हो दादू, नाही घेत टेन्शन. सोडलं आता मी, टेन्शन घ्यायचं नाही. आपण मस्त लाईव्ह घ्यायची, आपल्या चॅनलकडे लक्ष द्यायचं, आपलं घर सावरायचं, घरातल्या माणसांना जपायचं, बस एवढंच. म्हणून तर चॅनलचं नाव पण मी तसं ठेवलं, एकटा जीव सदाशिव. दुसऱ्याचं काहीच कुणाचा विचार करायचा नाही. कारण लोकांना म्हणतात ना, नांदणारीला नांदू देत नाहीत, आणि जे नांदत नाही तिला बोलतात तू नांद बाई त्याच्यापाशी. असली चांगलं असेल ना, ते लवकर खपत नाही लोकाला, आणि वाईट असलं ते बी खपत नाही. दोन्हीही तोंड वाजिणारच लोक, चांगलं बी वाजिणार आणि वाईट बी वाजिणार. मग आपण कशाला टेन्शन घ्यायचं लोकांचं.